आडगाव पोलीस ठाणे हद्दीत अवैधरित्या दारूची वाहतूक तसेच जवळ बाळगणाऱ्या इस्मांवर कारवाईच्या सूचना नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिल्या होत्या। त्याच अनुषंगाने आडगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने 17 जून रोजी तपोवन भागात पेट्रोलिंग करत असताना गुप्त माहितीच्या आधारे पंचवटी कॉलेज जवळ एक सफेद रंगाचा छोटा हत्ती व एक काळ्या रंगाची होंडा सिटी गाडी अशा 2 गाड्यांमधून दारूचे बॉक्स विक्रीसाठी घेऊन जात असताना छापा टाकला। गाडीवरील चालक तात्काळ फरार झाला। छोटा हत्ती गाडी क्रमांक MH15 JC 2814 या वाहनात 30,700 रुपये किमतीचे व होंडा सिटी गाडी क्रमांक MH19 Q 9911 या गाडीत 34,560 रुपये किमतीची अवैध दारू मिळून आली आहे। मुद्देमालाने दोन्ही वाहनांसह एकूण 5,35,000 रुपये 280 रुपये किमतीचा मुद्देमाल आडगाव पोलिसांनी हस्तगत केला आहे। या गुन्ह्यातील चालक राकेश उर्फ रवी राजू भालेराव वय वर्ष 35 राहणार सैलानी बाबा चौक वाल्मिक नगर वाघाडी पंचवटी तर मनोज रमेश खरे वय वर्ष 30 राहणार विखरणी तालुका येवला जिल्हा नाशिक या दोघांविरुद्ध आडगाव पोलीस ठाण्यात दारूबंदी कायदा कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कामगिरी वरिष्ठांच्या आदेशाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोर्डे, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण डांगडे, मयूर निकम, सुरेश नरवाडे, शिवाजी आव्हाड, निलेश काटकर, ज्ञानेश्वर कहांडळ, दादासाहेब वाघ, दिनेश गुंबाडे, सचिन बाहीकर, निखिल वाकचौरे, इरफान शेख, अमोल देशमुख, वैशाली महाले या सर्वांनी उत्कृष्टरित्या कामगिरी पार पाडली आहे। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक।